की कोल्हापुरातून काय परिस्थिती आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत। विशाल, खरं तर इंधन संपणार अशी अफवा पसरली आहे, त्यामुळे राज्यात अनेक शहरांमध्ये मोठ्या रांगा लागल्यात। कोल्हापूरमध्ये सुद्धा मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळते। तिथे काय परिस्थिती आहे आणि प्रशासन नेमकं कसं हाताळतं ही परिस्थिती? नक्कीच दीपाली, पाहिजे झालं तर कोल्हापूरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून नागरिकांनी पेट्रोल पंपांवर रांगा ज्याच्या केलेल्या होत्या। मात्र जिल्हा प्रशासनानं याच्यावर एक सगळ्यात मोठा नियम जो आहे तो लागू केला, तो म्हणजे दुचाकींना 200 रुपये पेट्रोल आणि चारचाकींना 2000 रुपयांपर्यंतचं इंधन मिळणार आहे। आणि या निर्णयानंतर आज काहीशी गर्दी जी आहे ती कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळते, कारण 2 दिवस नागरिक जे आहे ते मोठ्या संख्येने गर्दी करत होते, हवं तेवढं पेट्रोल जे आहे ते भरून घेत होते। मात्र आजपासून जो निर्णय लागू केलाय त्या निर्णयानंतर काहीशी गर्दी जी आहे ती कुठेतरी तुरळक गर्दी जी आहे ती पाहायला मिळते, कारण नागरिकांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण सगळी दृश्य जी आहेत आपण पाहतोय की पेट्रोल पंपांची सगळी दृश्य आहेत गेल्या 2 दिवसांपाठी मग भल्या मोठ्या ज्या आहेत त्या रांगा लागत असल्याचं पाहायला मिळतं। मात्र आज ही रांग जी आहे कुठेतरी तुरळक गर्दीच्या स्वरूपात पाहायला मिळते, कारण याचा जिल्हा प्रशासनानं जो केलेला नियम आहे तो एक याला सगळ्यात मोठा कारणीभूत जो आहे तो ठरला असं म्हणलं जाते। कारण काही लोकांनी कॅन असेल, मोठमोठे टँकर असतील, त्याच्यामधून पेट्रोल जे आहे ते भरण्यास सुरुवात केलेली होती आणि त्यामुळेच कुठेतरी हा निर्णय जो आहे तो प्रभावी ठरला, अशा पद्धतीच्या एक प्रतिक्रिया सुद्धा काही सामान्य नागरिकांमधून पाहायला मिळतात। मात्र हा नियम जो आहे तो कधीपर्यंत लागू असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही। मात्र लवकरात लवकर हा नियम जो आहे तो सुद्धा कमी करावा अशा काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत। दीपाली, नक्कीच विशाल, त्यामुळे लोकांनी खरं तर अफवांना बळी न पडण्याचं आवाहन आपण सुद्धा करतोय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी विशाल। तर राज्यभरात पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्यात। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता प्रशासनानं नियम लागू केले। दुचाकीला 200 तर चारचाकीला 2000चं पेट्रोल भरता येणार आहे।